नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा. यासाठी 4 वाट्या ताक, 2 वाट्या रवा, मीठ, साखर, खाता सोडा, लसूण मिरचीची पेस्ट आणि जिऱ्याची पूड हे साहित्य घेतले आहे. एका पातेल्यामध्ये 2 वाट्या रवा हा मोजून घ्यायचा आहे. यामध्ये ताक टाकून घ्यायचं आहे. ताक हे बऱ्यापैकी आंबट असायला पाहिजे. त्यामध्ये ताक टाकून मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे यामध्ये हे 4 वाट्या ताक रवा भिजवण्यासाठी पुरेसे आहे. आता यामध्ये मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे. तसेच मिरची पेस्ट आणि जिरे पूडही घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे खाते तेल घालून घ्यायचे आहे आणि परत मिश्रण एकजीव करून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. इकडे गॅसवर मोठ्या ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत. अशा प्रकारे मी पाणी ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे. इकडे ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि या रव्याच्या आणि ताकाच्या मिश्रणामध्ये खाता सोडा घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण ओतून घेऊन घ्यायचं आहे. आता हे ताट या ताटामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दुसरं ताट हे त्याच्यावर झाकून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटांसाठी हे छान वाफ येऊ द्यायची आहे. इकडे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी आणि मिरचीचा तडका तयार करून घ्यायचा आहे. यामध्येच कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर बघायचं आहे ढोकळा झाला किंवा नाही. मी चाकूच्या सहाय्याने बघितले. ढोकळा हा छान वाफरला गेला आहे. आता हे तयार फोडणी यावर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी ढोकळ्यावर पसरवून घेतलेली आहे सगळी फोडणी. आता या ढोकळ्याच्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. मी इथे चौकोनी वड्या पाडून घेत आहे. त्यावर वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तयार आहे आपला रवा ढोकळा. अशा प्रकारे वड्या काढून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही, स्पंज छान आलेला आहे ढोकळ्याला. नक्की करून बघा रवा ढोकळा.